नमस्कार, मी डॉक्टर शिवकुमार गोरे. गेल्या 23 वर्षापासून मुळव्याध मलबद्धता या आजारावरती आपलं शुश्रूष हॉस्पिटल संभाजीनगर येथे आहे. मित्रांनो, आज मलबद्धता कशी होते, काय होते, ऍसिडिटी कशी होते, काय होते हे मी तुम्हाला समजून सांगतो. ऍसिडिटी म्हणजे आम्लपित्त, मलबद्धता म्हणजे कॉन्स्टिपेशन. पण आज आपण 100% दूध आणि तूप, त्यात तूप हे अवॉइड केलेलं आहे. तूप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे, पण आपण तुपाला एकदम 100% बायपास करतो. तर आपलं खाल्लेलं जेवण, फॉर एक्झाम्पल आपण 2 किलो दिवसभरामध्ये खातो. जर ते व्यवस्थित पचन होऊन 1.5 किलो आपल्या शरीरासाठी लागतात, तर 500 ग्राम आपल्याला टॉयलेट व्हायला पाहिजे. पण जर ती 400 ग्राम झाली, 450 ग्राम झाली, तर तिला जायला मार्ग कुठंच नाही. मग ती काय करणार, काळानुसार पोटामध्ये, आतड्यामध्ये जी उरलेली टॉयलेट आहे ती टॉयलेट कोरडी होऊन वरती, आपल्या आतड्याची लांबी 30 फूट असते, तर त्या वरती आतड्यामध्ये थोडी जमा होत राहते. थोडी जमा झाल्यानंतर त्याच्यात वात आणखी वाढून नंतर त्याचे गॅसेस होतात. म्हणजे गॅसेस होतील, आतड्यात चिटकून राहील, आणि त्यानंतर जर आपण तोपर्यंत कॉन्स्टिपेशन साठी ट्रीटमेंट केली नाही, तर सेम कंडिशन वरती येऊन ते गॅसेस येतात, खाली ब्लॉक होतो, आणि नंतर मग आपल्याला इथं आंबट ढेकरं, करपट ढेकरं, आम्लपित्त, ऍसिडिटी अशा प्रकारचा आजार होतो.